की तुझे हॉस्पिटल हे बीएमसी का लिंक जातले हे पेडणेकर दाखवून दितले। त्यांना माझी एकच विनंती असा की माझी सरपंच माझी आमदार कोण कोण असं त्यांच्यानी सगळ्यांनी रस्त्यार येवपाची गरज आहे। कारण विधानसभेत आम्ही थट्टा पाहिलेली आहा जे आज आमच्या बऱ्यापैकी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यांनी येऊन बरे मनोगत व्यक्त केलेले आहात। कारण त्यांनी ते प्रोजेक्ट हाडलेले आणि खंय तरी आज तेकाच रस्त्यार येवचे पडलेले आहात। त्यांना माझी विनंती असा सर्व पेडणेच्या भाविकांक आणि सर्व नागरिकांक की आज आमका रस्त्यार उतरपाची पाळी आज सरकार हाडलेली असा। त्यांना सरकाराक आम्ही योग्य तो न्याय दाखयतले। आम्ही आज आमच्या लोकांक वांगडा आसा काही कारणा खातीर हांव थोडे 4 दीस येवंक ना जाले बट हांव आमच्या लोकां वांगडा आहा। आमकां जीएमसी लिंक हॉस्पिटल जाय म्हाका गव्हर्मेंटा कडेन हेल्थ मिनिस्टरा कडेन की प्रायोरिटीर आमकां आमचे जीएमसी लिंक हॉस्पिटल दिवचे। गोवा राज्याचे जे मुख्यमंत्री असतात त्यांच्यानी जो आमच्या आमदाराक सांगला तुका कितें रे पडला तू करले तू चल्ले झाले ते हांव राज्य मुख्यमंत्र्याक विचारता तुझे सर झाले ते म्हणता तू कितें आमच्या आमदाराक कपलाक अक्षता लावंक सोदता। हे 30 तारखेपर्यंत आम्ही पळयतले नाजाल्यार आयज हो इतलो लोक आहा न्हू याच्या 5 पटीन अख्ख्या गोंयानूच मशाल जातली आणि ती पेटत रावतली हे तू पळोवन घे। जेन्ना आमकां हांगा पयलीं अशें असलें कोण फातर दवरलो सुद्दां आमी मतां घातले आतां ते दीस उरलेले ना। आमचेर जेन्ना अन्याय केला तेन्ना पेडणेकर आतां बरो सुशिक्षीत आसा आणि आयज आमकां जे हॉस्पिटल जाय लिंक ते आम्ही करून घेतले हे स्वाभिमानी पेडणेकर आमचे सोडचे ना रे सोडचे ना। आमकां जो जीएमसी लिंक जायो खंयच्या परिस्थितीत आम्ही त्या गोष्टीक सोडचे ना आणि त्या गोष्टी खातीर एकच मागता सरकाराकडे की खंयच तुम्ही खंबीरपणे सगळे आम्ही जे लोक आसा हांगासरले तो पेडणे तालुक्याचे की त्यांच्यानी खंय सोडपाचे ना आणि खंय याची लोकांच्या भरगडल्याच्या हिशोबान जावपाचे ना आणि मागता की सगळ्यांनी ह्या गोष्टी खातीर असे योगदान दिवपाचे आणि अशा सगळ्या गोष्टी बॅनर परत एकदा तुझे गावांसून मशाल मिरवणूक जाता आणि असे हे सिद्ध करता की जशी हरमलची मशाल मिरवणूक यशस्वी झाली त्याच पद्धतीन आमची बी मशाल मिरवणूक यशस्वी जातली आणि हीच परंपरा कायम पुढे वतली। आमकां इतली हे जाला की आयज सरकाराच्या विरोधात जो कितें उद्रेक जाल्लो आसा जो संतापाची लाड आसा ही आयज हेतून दिसून येता। आयज ज्या पद्दतीन आयज सरकारान जावं हे जे आयज सीएम असो हेल्थ मिनिस्टर असो आयज ज्या पद्दतीन आयज प्रत्येक फावटी पेडणेकरांचेर जो काय अन्याय करीत येयल्ले आसा आयज ताका वाचा फुटलेली आसा। जे हॉस्पिटल जाय जे तुम्ही हॉस्पिटल नवी इमारत बांधल्या ते जीएमसी लिंक जावपाक जाय आणि त्याचो जो इन्फ्रास्ट्रक्चर आसा जे कितें डॉक्टर्स येतले जीएमसी त्याच पद्दतीतले हांगा डॉक्टर येवपाक जाय त्याच पोट तिडकीन हा सगळो हांगा उपस्थित लोक आसा। शेवटाक कितें जालें जेन्ना मोमेंटम बिल्ड जायना आमचें लक्षात आयलें की आज खंय तरी पेडणेकराक गृहीत धरले वता आनी हे मेमोरेंडम दितात पीसफूल आंदोलन करतात पण हांव सगळ्यांक सांगूंक सोदता ही भूमी पेडणेची भूमी ही स्वातंत्र्य सैनिकाची भूमी। हांगा अखंड आंदोलनां जाली 1960 पासून हांगासर मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य सैनिक अरेस्ट जाले मारले गेले। ही पेडणेकराची भूमी वेळ प्रसंगी पेडणेकर कठोर जावं शकता हे आज आम्ही दाखवून दिवपाक शकता। आज आम्ही 5 दिसाचे उपोषण केल्यानंतर आज जी मशाल मिरवणूक आम्ही आयोजित केली सगळ्यांक खबर आशिल्लें की प्रतिसाद कदाचित कमी मेळटलो। आयज हय फेस्त ना आयज हय त्याचा फेस्त जाऊ शकता म्हणून तो येऊन ना। माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर दनपारा येऊन गेले येयले थंय त्यांच्या खंयच्या तरी एका हेचेर छापो पडलो। काल म्हापशा अशीच एक सभा जाली त्या सभेन 70 दिसून एक भुरगो येयलो बोलपाक तो बोललो घरा गेलो आज सकाळी दनपारा त्याच्या हॉटेलाचेर छापो पडलो। तुम्ही काय करूंक सोदतात? तुम्ही प्रत्येक जो मनीस सत्य बोलता जो मनीस खरा बोलता तेका तुम्ही सतोवन काय करूंक सोदतात? आणि आपला सरकार अंत्योदय म्हणतात अंत्योदय ह्या अंत्योदयाचं मंदिर देवळां बांधली आणि तुमका देवा घेले धर्माच्या नावार तुमका फुलयले तिकले लायले म्हणून देवत्व न्हू देवत्व या मानवी सेवेन असता आणि मानवी सेवेचा ठिकाण या हॉस्पिटल आसा। 30 तारीख तुम्ही सुरू करतात म्हणून सांगलात। आता कसलो जादू करतात? मटक्याचा दुकान सुरू करतात का रेशनाचा दुकान सुरू करतात या 30 तारखेक ठरतला आणि या 30 तारखेनंतर
तुवें हॉस्पिटल कृती समितीन आपली फुडली कृती काय ती जाहीर करची बसान की बाबा फुडला आमचा फुडली योजना आमची काय आसतली. दुसरी गजाल, जर 30 तारखेक हॉस्पिटल जर सुरू जायना जाल्यार ताका जबाबदार आसतलो आमचो आमदार, कारण आमदारान हें आश्वासन पवित्र विधानसभेन घेतलेलं आसा. त्याच्या फुडें आमदाराक आमच्या वांगडा रावचो पडटलो. दर फावटी आमदार लिपान रावता आणि हळू सांगता आपूण लोकांक धाडलेले, तसा जमताना आमच्या वांगडा उबो रावचो पडटलो, कारण आमचो आमदार तूं, आमी तुका निवडलेलो आसा. पण हो लढो इतक्यानच सोपचना. आमची मागणी पूर्ण जावंक जाय. पूर्ण समतेन हे हॉस्पिटल सुरू जावंक जाय. जीएमसीच्या लिंक आसूंक जाय, जीएमसी अंडर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल आसूंक जाय आणि जीएमसीनच हे हॉस्पिटल चलोवंक जाय. ही आमची मागणी कायम आसतली आणि ती पुरी जाय. सर तुमचा सगळ्यांचो आमकां आधार आसा गो. आमगेले विषय स्पष्ट एकदम सादे आसा. आरोग्यम धनसंपदा हे आमकां पयलीं शिकयताले. आमचे आरोग्य बरें उरचें आनी ताज्या बद्दल आमी एक्सरसायज हे ते करता, पण कोणाचे तब्येत बिगडली केन्ना कशी सांगू शकना. पण ताज्या खातीर आमच्या भुरग्यांची, आमगेल्या आवयची, भयणीची जर आनी सगळ्यांची जर आमी जर काळजी करता जाल्यार हॉस्पिटल हे निश्चित बरें आसपाक जाय. आनी सरकाराक त्या पद्दतीन आमी सगळे आमच्या बोल्सांच्यान टॅक्स पे करता. ह्या टॅक्स पे केल्या नंतर सरकाराक आमी जे लोकांक आमी निवडून धाडून दिल्या की सरकार म्हणून, तांचे हे कार्य तांच्यांनी काम करपाक जाय. दे आर सर्वंट. ताका दिसता कितें खबर आहा की आपूण राजा म्हणून. सो राजा समजू नाका, कारण अंततः प्रजा ही खऱ्या अर्थान राजा आसा. कारण तुका ते तख्तार बसयणारी ही सगळी प्रजा आनी पेडणेकार. ज्या दिसा पेडणेकार तकली तुमगेली आनी तांगेली तकली सुट्टली पळय, त्या दिसा गोंयचे सरकाराचो बदल हो निश्चित आसा. जर आमच्यो मागणी जर मान्य करिना जाल्यार आमकां सांगचें पडटलें की पळया, दिस इज जस्ट अ ट्रेलर ऑफ नेक्स्ट जेन झी. पेडणेकारान जे दाखयला पळय ते सारकें पिक्चर अभी बाकी आहे हो ट्रेलर. 2 वर्सां पयलीं आमी हो एक धाकटुसो मुवमेंट सुरू केल्लो. ताचे पयलीं ह्या हॉस्पिटलाचो पूर्ण पाठपुरावो करून ताचे उपरांतूच हो मुवमेंट सुरू केल्लो. आणि ह्या मुवमेंटाक आयज सगळ्या लोकांची गर्दी पळोवन म्हणजे हॉस्पिटल सगळ्यांक जाय हे आयच्या ह्या उपस्थितीत सिद्ध जाता. हॉस्पिटल ही प्रत्येक मनशाची गरज आणि गरज सरकार पूर्ण करतले अशें आमी आस्त बागिता. जर हे घडना जाल्यार हाचे काही 10 पटीन लोक तुवें हांगा जमतले अशी हांव आशा बाळगता. फक्त म्हाका इतलें बरें दिसता की आयज आमी पेडणेकार जागृत जाल्यात. हांगासर कोण सरपंच, पंच, झेडपी असो ना, आमी सगळे पेडणेकार आसात. आणि आयज जर आमी हांगासर अशीच जर एकजूट दाखोवंक नासलेली जाल्यार जी विधानसभान सुद्धा आमची फोकाणां मारतात पेडणेकारांची, हे आमकां रस्त्यारूय फोकाणां मारपाचे. हांव मुख्यमंत्रीक सांगूंक सोदता, तो प्रोफेशनली डॉक्टर, हेल्थ मिनिस्टराकूय सांगूंक सोदता की तुजी मिसेसूय डॉक्टर. इतले सगळे आसून तुमकां खबर ना की हॉस्पिटल स्टार्ट कशें करतात ते. तुम्ही टेंडर फ्लोट करतात, GSIDC टेंडर फ्लोट करता आणि फ्लोट करताना टेंडर जो चेअरपर्सन असलो नोव्हेंबरा पयलीं तो मुख्यमंत्रीच असलो. मुख्यमंत्री खबर ना की त्यांनी कितले टेंडर फ्लोट केल्यात. ती आता रिसेंटली 9 करोडाची कितें टेंडर फ्लोट केल्यात. तेका 4 महिने लागतले कंप्लीशन करपाक. आणि काल ते 0 आसाक सांगतात की 30 तारीख हे ओपन करतले म्हणून. म्हणजे ही जी उत्तरां दितात लक्षांत दवरात पेडणेकारांनो, ही आमची फोकाणां करतात ते. आमकां तेंका आता भियोन जो मुख्यमंत्री आमचो म्हणटा भियोवपाची गरज ना. म्हाका दिसता मुख्यमंत्रीक आता भियोवपाची गरज आसा. आता हेच्या फुडेंय हे आंदोलन अशेंच चालू उरतले जो पर्यंत आमकां 100 बेडेड फुल फॅसिलिटी हॉस्पिटल हांगासर मेळना. आयज माझे पेडणेकार, माझे भाव आणि भयणां जी पोट तिडकीन ह्या हॉस्पिटलाक लागून येयल्ली आसात, खरोखरच आमचे एक ज्येष्ठ नागरिक हांगा आसा तेंच्या दोळ्यांसून दुखां हे प्रत्येक आवय बापायच्या भुरग्याच्या दोळ्यान दुखां आसात. कारण हे हॉस्पिटल कितें आसा, हे हॉस्पिटला फाटल्यान कितें भावना आसा ती एक सामान्य शेतकरी वर्गाक हेंका खबर आसा. आयज जर मॅक्सिमम जर हांगा पळयत जाल्यार ज्येष्ठ नागरिक आसात आणि महिला आसा हांगासर. आमी म्हणटाले की हांगा एक आमच्या महिलांक एक मूलभूत सुविधा जे आरोग्य जे हॉस्पिटल जर मेळना, जे डिलिव्हरी करपाक लागून आमकां GMC वयचे पडटा. बरोबर न्हू आमच्या भयणांनो? शेम न्हू हे सरकाराक?
2012 हे हॉस्पिटल सुरू केले, 2026 पर्यंत हॉस्पिटल मेळना, 2022 बेश्टी थुकी लायल्या भशेन हांगा डायलिसीस युनिट केलो, दाखोवपाक की आमी सरकारान कितें तरी काम केला. आता 2027 हे जे कम्युनिटी हेल्थ सेंटर हे CSC आहा ते हांगा हाडूंक सोदतात, हे आमी खोपन घेवचे ना, बरोबर हो ना? आमकां त्या पद्धतीचे हॉस्पिटल हांगा जाय हो नाका? आयज जे लक्ष्मीकांत पार्सेकर बाबा वांगडा जाला न्हू तशें कोणा वांगडा जावपाक जायना. लक्ष्मीकांत पार्सेकर हो आमचो गोंयचो एक्स CM, एक बरो टॉप लिडर. कितें जेणी गोंय सांबाळ्ळें. पळय हांव राजकारण्यांच्या अगेन्स्ट उलयता पूण हांव तत्वान उलयता, हांव कोणाक बेश्टो क्रिटिसायज करिना. त्याच्या आयज जे आस्थापनान लॉक मारला न्हू तेचो हांव निशेध करता. आनी ते सुद्दां तो हांगा भाशण दिताना कितें तुमच्याच पार्टीचो कार्यकर्तो तो, तुमचोच CM तो. अरे ही पार्टी जर आपल्याच मनशांक वळखना लोकांक कशी वळखतली रे? लोकांक कशी वळखतली? निर्दय कास्ताचे मरे, निर्दय कास्ट लोकांचे रक्त पिवून बसले हे, रक्त पिवून बसले. 25 लोक मेले आणि हसून इलेक्शनां करतात. आता कसिनोची एक बोट येता थंयसर, परत व्हडली बोट येता. त्या बोटींग तुमकां अरेंजमेंटा करपाक तांकां फॅसिलिटीज दिवपाक जाता आनी हे हॉस्पिटलाचें काम हेंचे कडेन जायना. हे बारीकशे हॉस्पिटलाचें काम जायना जे लोक खरे हक्काचे मागतात. कितें सो म्हाज्या हिसपान जाल्यार आयज प्रमोद सावंताचें सरकार सगळ्या स्तराचेर फेल जाल्लेलें आसा. कितें जल जंगल जमीन म्हणटा तेचेर फेल जाल्लेलें आसा, एड्युकेशनान फेल जाल्लेलें आसा, जॉब दिवपाक फेल जाल्लेलो आसा. सगळ्या स्तराचेर प्रमोद सावंत हो फेल ठरलेलो आसा आनी म्हाज्या हिसपान जाल्यार तेणी स्वखुशीन रिजायन जावपाची गरज आसा. कित्याक तेणी हेच्या पयलीं न्हू कसलें मंत्रीपद भोगूंक नासलें, डायरेक्ट ताका चीफ मिनिस्टर पद मेळ्ळें आनी असले मनीस गोंय चलोवपाक शकना. तेंचे इनएक्सपिरियन्स लोक हे. हरमलसून जी मशाल मिरवणूक सुरू झाली आणि हे 2026 वर्ष जेन्ना उजाडले तेन्ना ज्या ज्या लोकांनी आंदोलन केला त्या लोकांक विजय प्राप्त झालेलो आसा. आणि ही नांदी सुरू झाली हरमलसून आणि त्याका लागून हरमलवासियांचे पहिले अभिनंदन आणि आता रोखडेच तुवेवासियांचे अभिनंदन करपाक आम्ही रोखडी दुसरी सभा जातली. आणि म्हाका खात्री आसा की हो जनसमुदाय पळोवन मुख्यमंत्री तेजी पेंट ओली जावपाची शक्यता आसा. मित्र, आज दिल्ली वाल्यांच्या पैशाची नोटा यांच्या कानाच्या पडद्या भितून गेलेली आहे, त्याका लागून त्यांना ऐकूंक येईना. आणि आज ही मशाल त्याचा उजवड संपूर्ण गोंयान पेटलो आणि त्याका लागून हांव मागणी करता की सरकाराकडे तेंच्यांनी ताबडतोब हे म्हयनो सोंपच्या पयलीं हे तुवें लिंक GMC हॉस्पिटल ताबडतोब चालू करचे आणि आमचो अंत पोवचो न्हू. जर तुम्ही आमचो अंत पोवपाक सोदता जाल्यार संपूर्ण गोंय पेटतले आणि आम्ही तुमच्या वांगडा सदैव आसतले. हे आंदोलन जोपर्यंत GMC लिंक हॉस्पिटल जायना तोपर्यंत आम्ही तुमच्या वांगडा आसतले.